आळंदीला आपले प्रतिनिधी कैलास पुरी आपल्या सोबत आहेत। कैलास, आपण बघतोय एकंदरीतच वारी सुरू होते आणि या सगळ्या संदर्भात खबरदारी घेतली जाते आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की देहूमध्ये जाऊ नका किंवा आळंदीला जाऊ नका, पुण्यात थेट या। तर दुसरीकडे देहू संस्थाननं सुद्धा जाहीर केलंय। सध्याची परिस्थिती काय आहे पावसाची आणि काय काळजी घेतली पाहिजे आणि पूर परिस्थिती काय आहे इंद्रायणीची? कैलास, आळंदी म्हटल्यानंतर पालखी प्रस्थानाला राज्यभरातूनच नाही तर बाहेरच्या राज्यातूनही मोठ्या प्रमाणात वारकरी जे आहेत ते आळंदीमध्ये दाखल होत असतात। एकच उत्साह जो आहे तो आळंदीमध्ये पाहायला मिळत असतो। राहुट्या लागलेल्या असतात, भजन कीर्तनाचा रंग जो आहे तो चढलेला असतो। एकूणच अलंकापुरीमध्ये धार्मिक वातावरण असतं। मात्र यंदा गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीवरचे जे चारही पूल आहेत आळंदीमधले, ते पूल जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि हे पूल पाण्याखाली गेल्यामुळे वारकऱ्यांनी आळंदीमध्ये येऊ नये असं आवाहन जे आहे ते राज्य सरकारनेही केलेलं आहे। त्याचबरोबर देवस्थान समितीनेही तसं आव्हान केलेलं आहे। दिंडी प्रमुखांशी संपर्क आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका। पालखी प्रस्थानासंदर्भात जी काही माहिती आहे ती दिंडी प्रमुखांना दिलं जाईल असंही देवस्थान समितीनं स्पष्ट केलेलं आहे।